अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या राजकीय कारणामुळे चर्चेत आली आहे। करुणा मुंडेकडून प्राजक्ताचा उल्लेख, भाजप आमदार सुरेश धस यांनी केला तिचा उल्लेख, अभिनेत्रीची पत्रकार परिषद आणि त्यानंतर सोशल मीडियावर तापलेले वातावरण यामुळे प्राजक्ता चर्चेत आहे। या दरम्यान तिच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे। नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज असताना या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली। चिकी चिकी बुबुम बूम असा या चित्रपटाचे नाव आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रेमधील अनेक कलाकार या सिनेमात दिसणार असून प्राजक्तासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत। स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही कलाकार मंडळी चिकी चिकी बुबुम बूम म्हणत प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे। या चित्रपटाचे गमतीशीर पोस्टर देखील प्रदर्शित झाले असून यात स्वप्नीलचा कूल लुक पाहायला मिळतो आहे। बाकी सर्व कलाकार मात्र घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज आणि धमाल मनोरंजनाची ट्रीट देणारा चिकी चिकी बुबुम बूम हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे। काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचे शूटिंग पार पडले। याविषयीचे अपडेट प्रसाद खांडेकर आणि टीमने सोशल मीडियावर शेअर केले होते। चिकी चिकी बुबुम बूम या चित्रपटाची कथा अजूनही गुलदस्त्यात आहे, मात्र हास्यजत्रेची मंडळी आणि त्यांच्यासोबत स्वप्नील प्रार्थना असल्याने हास्याचे फवारे उडणार एवढं मात्र नक्की। नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पटकथा आणि प्रचारकार प्रोडक्शन यांच्या सहयोगाने रिलीज होणाऱ्या चिकी चिकी बुबुम बूम चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रसाद खांडेकर यांनी केले आहे। चिकी चिकी बुबुम बूम चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दीपक पेंटर आणि प्रसाद खांडेकर आहेत। चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद यांनी मिळून केले आहे। छायांकन गणेश उत्तेकर यांचे तर संगीत रोहन यांचे आहेत। तर तुम्ही या चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का? आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा।